जाताना कोणचा तो बरबगलेला क माहीत. भेंडी अळलेली आमच्या मगारी पनवती लागलेली. तर हाय गाईज, मी कल्याणी आणि माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. आता पनवती क लागले तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू रोल तुम्हाला समजेल. तर ॲक्च्युली विषय असा झालता, आम्ही येताना आलो टॅक्सीमध्ये आणि त्याचाच दरवाजा लावता लावता हिचा बोट चेमागला. पण हसा जगलाराचा तिलाच समजत नव्हता. तिला बघून आम्हाला आवरा हसा आलता का हसून हसून पोट दुखला. इकडूनशा हसती तर मी तिकडूनशा हसताव. आम्हाला एकमेकींना कंट्रोलच होत नव्हता. मी बिचारी लढायला लागली. तिथं बघून जरा आम्ही शांत झालो. तर ॲक्च्युली विषय कसा आहे माहिती आहे का, गाईस जाणीला असं करायची खूप सवय होती म्हणून तिचा असं सवय आणि आता बँडेज लावायला घेतले. आता तुम्हाला तर समजलं असेल नक्की विषय का झालेला आहे. मानसीने तर आधी हसून घेतला ना, मुद्दाम लगे प्रेम दाखवायला लागली. भेंडी म्हणजे मी परलो नाही तर एकटीच नाही. ही बाई बघा कया चालली वरती बसून. तसा काही तर सगळा फुकाट देत घेतले तर आवरी गर्दी. आम्हाला बसायला बी जागा नव्हती भेटत. फायनली आम्हाला बसायला जागा भेटली ना. आम्ही बी ऑर्डर दिली ना आमच्या जागेवर येऊन बसलो. आता एखादा माणूस असतं तर गप बसला असता. बरं नाही वाटत तरी आवरे पौजी देत बसले. ते बोलताना आवरा लागले अरे माजने मोरेचं. इथं एक कोक खपता खपणे मला नाही. 2-2 कोक मागवलेले हिला. याना दोघींना उपास होता. मला तर नव्हता भाई. मला तर उपास नसतेच. सोमवारी नाही का गुरुवारी नाही. व्लॉगमध्ये तर तुम्हाला याना मी दाखवला. आता या कोण यांची तुम्हाला मी ओळख करून देता. ही मानसी आणि तिच्या बाजूला बसले ती जान्हवी. आम्ही क्लासला एकत्र जायचो. आता क्लास संपल्यापासून 1 वर्ष तरी आम्ही एकमेकींची धोबरा बघली नव्हती. आणि कसा विसा प्लॅन केला 4-5 महिन्याच्या नंतर ठरवून आम्ही गेलो मॉलला. इथं जेलेले लगेच हे बारीक पोर बनली का नाही. यो बावला उचलू तो बावला उचलू असा बोलता. जेव्हाचा तर काही पत्ता नाही. यांची दोघींची भांडणं का यो माझा याच चाललेला यांचा. यांची भांडणं बघून माझ्या हाताला बावला बी हसायला लागला. तो तर राक्षसच दिसतो. इथं जेव्हाचं तर काही पत्ताने बघायचं काम जास्त झालेला. इथं मॉलमध्ये 100 जे असतो 300-400ला भेटते. ती काही बाई आपल्याला परवडत नाही. मग इथं टाइमपास कसं करायचा तर असा. पण एक गोष्ट तर मॉलमध्ये गेल्यावर कसं टायमिंग ते काहीच समजत नाही. आमचं 2 तास असंच कसं गेलं त्याच नाही आम्हाला समजला. तशीच आम्ही निघलो घरायावाला. बघू बरं जाता आता काहीतरी खाऊन जाऊ. मग जाता आता आम्ही खाल्ला आईस्क्रीम. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. न भेटू आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.